त्याच बाप्पाला भेटायची वेळ आता आली आहे. सुरुवात 3,500 पासून आहे. ते आपण 2026 मध्ये आपण बालरूपामध्ये आपण इथे ठेवलेले आहे. कलरिंग मेन म्हणजे मला खूप आवडली. 10 ते 12,000 मूर्त्या. नेसवण्याची पद्धत पण वेगळी वेगळी आहे. मातीची मूर्ती पाटासहित देणार. 10 फूट 12 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल. सगळ्याच मूर्ती चांगल्यापैकीच आहेत. तुम्हाला 100% मी सांगतो की तुम्हाला मूर्ती आवडणार आणि तुम्ही इकडनं बुक करूनच जाणार. वर्षभर आपण ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो तो उत्सव आता अवघ्या काही महिन्यांवरती आला आहे. तो म्हणजे गणेशोत्सव. आणि गणेशोत्सव 2026ची आपली ही पहिली व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट करणार आहे मुंबईतील वरळी येथे असलेल्या श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओला, ज्या ठिकाणी POP आणि मातीकामाच्या सुंदर अशा मूर्त्या उपलब्ध आहेत. प्रत्येकालाच वाटते की आपला गणपती हा सर्वात सुंदर दिसावा, पण त्या सौंदर्याच्या मागे त्या कलाकाराची दिवस रात्र अशी अथक मेहनत आणि त्याची अप्रतिम अशी कला सादर केलेली असते. आणि ते प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव आनंद हा काही वेगळाच असो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या स्वप्नील आर्ट स्टुडिओला व्हिजिट करून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारच्या मूर्त्या उपलब्ध आहेत, किती फुटापर्यंत उपलब्ध आहेत, त्यांची प्राईस काय आणि इतर गोष्टी. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, हा समोरचा रस्ता आहे ना, तो वरळी नाक्यावर नाही, तो वरळी नाका आणि नंतर पोद्दार हॉस्पिटलच्या बरोबर समोरच्या गल्लीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. त्याच्यानंतर इथे आपण पाहू शकतो तर इथे पोलीस कॅम्पकडे रस्ता जातो, ज्याचं नाव आहे सर पोचखानवाला मार्ग, जिथे आपण चाललो आहे. आणि इथून समोर येणारा रस्ता आहे ना, तो इथे वरळी सिफेसला समोर जातो. पण वरळी सिफेसच्या अगोदरच आपल्याला या गल्लीमध्ये आतमध्ये जायचं आहे. तर हे बघा, तिकडून आपण आतमध्ये आल्यावरती इथे आपण पाहू शकतो शहीद तुकाराम मुंबळे चौक आहे. आणि या बरोबर चौकच्या बाजूला इथे ही इमारत क्रमांक A आहे आणि त्याच्या बाजूची B आहे. तर A आणि Bच्या इथून मधून आपण आतमध्ये चाललो तिथे पटांगणामध्ये. आणि इथे आपण पाहू शकतो श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ, पेण हमरापूरचे जगप्रसिद्ध गणपती. चला. ज्या बाप्पाला आपण गेल्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला होता, त्याच बाप्पाला भेटायची वेळ आता आली आहे. तर इथे आपल्यासोबत श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओचे स्वप्नील दादा आहेत. नमस्कार दादा. हां नमस्कार. ॲक्च्युली गणेशोत्सव 2026ची माझी ही पहिलीच व्हिडिओ आहे. तर गणेशोत्सवाची या वर्षीची म्हणजे 2026ची तुमची तयारी का म्हणते? तयारी एकदम जोरदार चालू आहे. गणपती विसर्जन 2025 मध्ये जसं झालं त्याच्यात एका महिन्यानंतर आपली तयारी चालू झालेली आहे. आत्तापर्यंत आपण नाही ना म्हणता तरी 10 ते 12,000 मूर्त्या ह्या पेनच्या आपल्या कारखान्यात तयार करून विक्रीसाठी ऑल ऑफ इंडिया, ऑल ऑफ मुंबई, ऑल ऑफ महाराष्ट्र ह्या सगळीकडे गेलेल्या आहेत. सुंदर. हां, आणि तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत आहे तरी? आपल्याकडे मूर्त्या दरवर्षीप्रमाणे 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. अच्छा. आणि POP माती दोन्ही पण? POP आणि शाडू माती दोन्ही पण. ओके, ठीक आहे. बघूया, आपण बघायला सुरुवात करूया. या ना. हां, तर हे बघा, इथे अशा प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या आपल्याला सर्व पाहायला मिळत आहेत. हा रॅक आहे तो 2 फुटाचा आहे ना? हा 2 फुटाचा आहे. हा वरचा रॅक आहे तो 1.5 फुटाचा आहे. खालती 2.5 आणि 3. अच्छा, म्हणजे वेगळ्या वेगळ्या तुम्ही सेक्शन या ठिकाणी केलेले आहेत. ओके. तर इकडे आपण पाहू शकतो POPच्या मूर्ती आहेत ना, ते स्वप्नील आर्टची खास खासियत बोलता येईल. ती म्हणजे गणपती अशा पद्धतीने सजवलेले असतात, म्हणजे फेटा म्हणा किंवा धोतर म्हणा, ते आपल्याला इथे पुढे आपल्याला बघायलाच मिळणार आहे. तर हे बघा, इथे पहिल्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते, म्हणजे सार्वजनिक लुक इथे दिलेला आहे. पण गणपतीचं इथे धोतर वगैरे नेसवण्याची आपण पद्धत इथे पाहू शकतो. म्हणजे त्यात प्रत्येकाचीच आपल्याला वेगळे वेगळे बघायला भेटते ना? प्रत्येकाचे धोतर तुम्ही बघणार ना, तर त्या हिशोबाने आपण प्रत्येकाच्या कलाकृतीनुसार हे बनवलेले आहे. आता हे धोतर बघा, हे धोतर, हा फेटा, हे धोतर, प्रत्येकाचं कॉम्बिनेशन पण आपण वेगळं वेगळं ठेवलेलं आहे आणि नेसवण्याची पद्धत पण वेगळी वेगळी आहे. हा जय मल्हार रूपामध्ये आपण बनवतो. हां, मला वाटतं स्वप्नील आर्टच्या स्टुडिओमध्ये मला दरवर्षी जय मल्हार नक्कीच बघायला मिळतो. मल्हार तर नक्कीच असणार, आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत. हां, बरोबर. आणि तो पण वेगळ्या वेगळ्या पोजमध्ये असतो, कधी बसलेला असतो, कधी उभा असतो. मस्त मस्त. तर हे बघा, इथे आपण पुढे पाहू शकतो, हा गणपती आहे ना, एकदम पारंपरिक लुक वाटतं, म्हणजे साऊथ टाईप असं लुक वाटतं तिचा. म्हणजे गणपतीची पोच पण खूप सुंदर आहे आणि गणपतीला ते मागे संपूर्ण खरे केस लावलेले आहेत ना, ते पण भारी वाटतात. मस्त. आपण बऱ्यापैकी भरपूर गणपतींना हे जी केसाची लावायची पद्धत केलेली आहे ना, हां, ही पहिल्यापासूनच ठेवत आलेली आहे. हां, खूप सुंदर. आणि मला वाटतं जेव्हा सुरुवात तुम्ही केली होती तेव्हा फक्त POP होते. फक्त POP होते. हां, पण आज माती पण तेवढी माती तुमची पण ओळख आहे, झालेली माती पण आहे. आहे. मस्त मस्त. मग मला सांगा, आता गणपतीची बुकिंग सुरू झालेली आहे काय? बुकिंग चालू पण झालेली आहे. हां, म्हणजे गणपतीची बुकिंग मध्ये आता ते लोक कधीपर्यंत करू शकतात? आपण गणपतीच्या एक 15 दिवस अगोदरपर्यंत तरी बुकिंग ठेवतोच चालू. ओके. म्हणजे तेवढ्यापर्यंत, म्हणजे आता सुरू झालेली आहे. जर कोणाला इथे यायचं असेल तर ते बुकिंगसाठी येऊ शकतात. आपला पत्ता वरळी पहिला BDD जाळीमध्ये होता, आता ह्या टायमिंगला वरळी पोलीस कॅम्प A आणि B ब्लॉकमध्ये ह्या 2 बिल्डिंगच्या मध्ये आहे.
हे बघा आता आपण इथे माझ्या कस्टमरने रिक्वायरमेंट केली होती लालबागचा राजा, त्यांना पूर्ण जसा आपला मेन महत्त्वाचा लालबागचा राजा आहे हा. त्या मूर्तीप्रमाणे त्यांना सगळं गोल्ड वगैरे घालून पाहिजे होतं, तर त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून त्यांना आहे तशी मूर्ती बनवून दिलेली आहे. हा दोन्ही मूर्ती बघा तुम्ही. हा, म्हणजे इथे आपण पाहू शकतो इथे लालबागचं इथे जे चरण आहेत या हा. ठिकाणी. इथे गदा चक्र. आहे, इथे आपण हा चक्र दिसते आपल्याला. पुन्हा आपण इथे गळ्यातला आपण हार पाहू शकतो सोंडे आणि वगैरे. सोनपट्टा पाहू शकतो. म्हणजे जसा लालबागची मूर्ती असे तशी या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही या कस्टमरसाठी अशी सुविधा दिलीत की यांनी फक्त इथून मूर्ती न्यायची, आगमन आणि आणि घरी करून त्याचं पूजन करायचं. सर्व वस्तू मी माझ्याकडे आणून दिल्या. हा, नाही सुंदर. मग तुम्हाला मूर्ती झाल्याच्या नंतर तुम्ही सर्व माप वगैरे काढून तुमची ती बनवण्याची प्रोसेस असेल सगळी. हो, हो. ओके, मला एक सांगा की समजा आता तुमच्या या स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये जर कोणी गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी आलं हा. तर तिकडे अंदाजे म्हणजे प्राइस रेंज काय असू शकते? माझ्याकडे अशी सुरुवात 3,500 पासून आहे आणि जशी मूर्ती लोक घेणार किंवा प्रत्येकाची कस्टमाइज असतं किंवा काही ना काहीतरी कपड्यांच्या हिशोबाने त्या मूर्तीची प्राइस त्या हिशोबाने आपण ठरवलेली आहे. हा, म्हणजे जसा या ठिकाणी ज्यांची रिक्वायरमेंट असणार तशी या ठिकाणी त्याची प्राइस असणार. Prices असणार. पण जरी कोणी आलं तरी इकडे 3,500 पासून इथे सुरुवात आहे. बरोबर. ओके, ठीक आहे. चला बघूया आपण पुढच्या मूर्त्या. दादा बघा आता आपण आता जस्ट लालबागचा राजा बघितला. हा. आता लालबागचा राजा बघितला तसंच मुंबईतले जेवढे प्रसिद्ध मंडळ आहेत किंवा नावाजलेली मंडळ आहेत त्यांच्या ह्या सगळ्या गेल्या वर्षी 2025च्या प्रतिकृती ज्या होत्या त्या आपण 2026 मध्ये आपण बालरूपामध्ये आपण इथे ठेवलेल्या आहेत. हा, पहिला गणपती तो कुठला? हा तेजूक आहे ना? तेजुकायचा आहे. हा, तेजुकाचा हा परळचा. गणपती. हा, इथे आपण पाहू शकतो गेल्या वर्षीची सर्वात म्हणजे बॅलन्सिंगचा राजा गणपती बोलता येईल हा. हा. तशी मूर्ती होती गेल्या वर्षीची परळचा महाराजाची. खूप सुंदर मूर्ती होती आणि कशी आहे की अनेक भक्तांची जी मनामध्ये भरलेली होती. हो, हो. आणि ऑब्व्हियसली अशी आहे की मोठी मूर्ती आपल्या घरी येणार तर हा खूपच खुश होतील ते. खूप मस्त. तर या ठिकाणी ते प्रतिकृती आहे अशी परळच्या महाराजाची बॅलन्सिंग मूर्ती. मूर्तिकार अरुण दत्ते यांनी गेल्या वर्षी साकारलेली होती आणि यावर्षी इथे श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुमच्या घरीही नेता येणार आहे. अशा प्रकारे इथे परळचा महाराजाही आहे या ठिकाणी. इथे आपण पाहतोय मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती. मूर्तिकार आकाश तिरमल यांनी ही मूर्ती बनवली होती आणि पर्सनली माझ्या या 2 मूर्ती आहेत ना गेल्या वर्षीच्या खूप आवडीच्या मूर्त्या होत्या. ओके, म्हणजे एवढ्या मूर्त्या आवडल्या होत्या ना मला की ते मनच माझं भरत नव्हतं. खूप सुंदर मूर्ती होती. हा. गेल्या वर्षी खूप मजा आली. हा, दोन्ही मूर्त्या खूप सुंदर होत्या. या ठिकाणी आपण पाहू शकतो गणेश गल्लीचा गणपती आहे 22 फूटवाला. हा. तर तुम्ही हा सुद्धा तुमच्या घरी तुम्ही विराजमान करू शकतात. शकता. त्याच्या बाजूला आपण पाहू शकतो चिंतामणी. इथे चिंचपोकळीचा चिंतामणी आहे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीला ज्या प्रकारे या स्वप्नील आर्ट्स मध्ये सजवलेल्या ना दादा एक नंबर वाटतोय गणपती. थँक्यू. हा, खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सजवलेलं आहे. गेल्या वर्षीचे मूर्तिकार होते मूर्तिकार सिद्धेश दिगोळे आणि इथे तुम्ही पाहू शकता चिंचपोकळीचा चिंतामणी पण या ठिकाणी आहे. म्हणजे आपण मगाशी तुम्ही बोललात की मुंबईतले जे प्रसिद्ध गणपती जसं की तेजुकाया, परळचा महाराजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांची 2025ची प्रतिकृती इथे 2026 मध्ये ते मांडलेली आहे तुम्ही. आणि गणेश भक्त या ठिकाणी ती मूर्ती आपल्या घरी नेऊ शकतात. खूप सुंदर. गणपती बाप्पा. तर हे बघा इकडला आता आपण बाहेरचा सेक्शन पाहिलेला आहे आणि आता आपण आतल्या बाजूला आलेलो आहोत जिथे आपण पाहू शकतो खूप प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि तुमच्या बुकिंगसाठी या ठिकाणी स्वप्नील आर्ट्स तुमची वाट पण पाहते. आता आपण इथे आलो आहे जिथे मातीकामच्या मूर्त्या आहेत ना. हा मातीच्या मूर्ती. हा, इथे आपण पाहू पूर्ण मातीच्या गणपती. हा, कारण मातीकाम तसं पाहायला गेलं तर खूप अवघड असते. हो, खूप अवघड असतं. हा, आणि मातीकाममध्ये रेखीव मूर्ती बनवणे तर त्याहूनही अवघड असते. बरोबर. इथे आपण मागच्या वर्षी सारखंच ह्यावेळी पण आपण तसंच प्रयत्न केलेला आहे. मूर्ती डायरेक्ट पाटासहित, मातीची मूर्ती पाटासहित देणार आपण. ओके. पाटावरतीच मूर्ती बनवलेली आहे. तुम्हाला फक्त येऊन मूर्ती उचलून घेऊन जायची. हा, इथे आपण पाहू शकतो इथे ही बालमूर्ती दिसते आपल्याला. मातीची मूर्ती आहे हो, बरोबर. आणि खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी सजवलेली आहे. ऍक्च्युली अशा मातीच्या मूर्तीवरती असं काम करणं खूप अवघड असते. हो, बरोबर. त्याच्यासाठीच आपण जास्त व्हरायटीज नाही आहेत ह्या वेळेला. फक्त तुम्हाला दिसते हा जो पूर्ण सेक्शन आहे हा एवढाच माती कामाचा सेक्शन ठेवलेला आहे. ओके, म्हणजे हा आणि वरचा. 1, 2 आणि हा खालचा 3. अच्छा. 1 फुटात पण मातीच्या मूर्ती आहेत आपल्याकडे. हा, हे बघा 1 इथे फुटाच्या आहेत. 1 फुटाच्या पण मातीच्या मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि इथे हा संपूर्ण सेक्शन आहे तो मातीचा. हा 1 फुटाचा ना समोरचा. 1.5 फूट हे दोन्ही 1.5 फूट झाले. ओके. वरचा आणि खालचा. आणि खालचा आहे तो. खालचा 2 फुटामध्ये. अच्छा, तो 2 फुटाचा. इथे आपण पाहू शकतो इथे ऍक्च्युली पिशव्या लावल्या तर तुम्ही बरं केलं कारण कसं आहे की असे बघण्यासारखे सारखे येत होतात. लहान मुलं इथे भरपूर खेळत असतात. हा. हात लागला तर मूर्ती ब्रेक होऊ शकते. ह्या हिशोबाने मी पिशवी घालूनच ठेवली. हा, बरोबर. आणि कसं पण खूप येते. धूळ वगैरे आता गणपतीला अजून 2-2.5 महिने आता 2-2.5 ते. महिने मला सांभाळायच्याच नाही. हा, बरोबर. तर हे बघा इथे ही एक मूर्ती आपण इथे ओपन केलेली आहे. खूप सुंदर वाटते आणि ज्या प्रकारे गणपती ज्या पाटावरती बसलाय ना त्याच्यावरती पण नक्षीकाम खूप सुंदर केलं आहे. म्हणजे कसं बारीक बारीक काम याच्यावरती एकदम मस्त केलेलं आहे. आणि दादा आतापर्यंत तुमच्या मातीकामच्या मूर्तीमध्ये माझी सर्वात आवडलेली मूर्ती म्हणजे ही. ओके. खूप सुंदर.
म्हणजे अगदी म्हणजे मन एकदम प्रसन्न झालं. ज्या गणपती पोजमध्ये बसलाय ना हा. एकदम भारीक वाटतोय आणि ज्या प्रकारे त्याला सजवलंय ना खूप सुंदर. आणि गणपतीचा आपण इथे पाहू शकतो चेहरा आहे ना एकदम भारी वाटतोय, जबरदस्त. मला सांगा की आता इथे POP आणि माती कुठलीही मूर्ती असेल तरी कुठल्याही मूर्तीची आपल्याकडनं डिलिव्हरी वगैरे होत नाही ना? नाही, डिलिव्हरी ऑप्शन आपण कसं ठेवलं माहिती आहे का, मी मुंबई मधले जे कोण रहिवासी असतील ते जे माझ्याकडे मूर्त्या घ्यायला येतात ना त्यांना आपण घरपोच सुविधा देतो. पण घरपोच नाही बोलतो ना, हायवे टू हायवे देणार आम्ही. अच्छा, हायवे टू ते पण 2 दिवस अगोदर, गणपतीच्या 2 दिवस अगोदर. POPच्या मूर्त्या फक्त? POPच्या, ओके. मातीच्या मूर्तीची डिलिव्हरी नाही करणार. हा म्हणजे POPच्या मूर्तीची आपण डिलिव्हरी देणार आहे ती 2 दिवस अगोदर देऊ, दिवस अगोदर. पण त्यांच्या जवळ जो हायवे वगैरे असेल तिथपर्यंत आपण त्यांना हायवेपर्यंत पोहोचवू. त्यांना मी देणार, खालती म्हणजे त्या घरापर्यंत नाही देणार. ओके. आणि जास्तीत जास्त पुण्याला. अच्छा, म्हणजे मुंबई पुण्यामध्ये डिलिव्हरी होऊ शकते. पुण्यामध्ये होऊ शकते. ओके. मला हे आठवते की कोरोनाच्या काळामध्ये तुमची घरपोच जात होती तेव्हा. डिलिव्हरी दिली होती. हा, नाही कारण तेव्हा गरज पण होती शेवटी बाहेर न पडणं वगैरे सगळ्या गोष्टी. त्या टायमिंगला आपण घरपोच डिलिव्हरी दिली. हा, म्हणूनच प्रश्न तुम्हाला विचारला. आणि इथे आपण पाहू शकतो इथे 2 मूर्ती आहेत, ही पण सुंदर वाटते. आणि इथे ही शंकराच्या रूपामध्ये आहे, बालमूर्ती आहे, खूप छान, मस्त. दादा अजून एक प्रश्न होता की तुम्ही सुरुवातीला बोललात की यावर्षी म्हणजे स्वप्नील आर्ट स्टुडिओनी 10 ते 12,000 मूर्त्या बनवलेल्या आहेत. हो, बरोबर. म्हणजे कसं आहे की दरवर्षी म्हणजे प्रत्येकाची कोणाकोणाची इच्छा पण असते की आपण एक व्यवसाय करू शकतो काही सीझन निमित्त, मग तो वेगळा वेगळा असतो. पण कसं गणपतीच्या रिलेटेड पण व्यवसाय असतो. हो, असतो. हा, तर कसं आहे की समजा कोणाची इच्छा असेल की गणपतीच्या मूर्त्या त्यांना विकायच्या असेल, त्यांना हव्या असेल रेडीमेड, तर तुम्ही त्या प्रोव्हाइड करू शकतात का हो, बिझनेससाठी? करतो ना. मग आपलं मी तेच सांगितलं, 8 ते 10,000 मूर्त्या ह्या विक्रीसाठी लोकांनी होलसेलमधनं माझ्याकडनं मूर्त्या घेऊन जातात. आपल्याकडे होलसेल मार्केट आहे, आपला कारखाना अख्खा असल्या कारणाने तिकडनं लोक विक्रीसाठी मूर्त्या घेऊन जातात. आणि आपली ती बुकिंग जानेवारीपासूनच चालू होते. ओके, म्हणजे गणपतीच्या जवळपास 8 ते 9 महिने 8 ते अगोदर. 9 महिने मग अगोदर. मला वाटतं आता संपत आली असेल. आता संपत आलेली आहे. म्हणजे आता जर समजा कोण अचानक मध्ये गेलं तर जास्तीत जास्त मूर्त्या भेटू हा. शकतात आणि कमीत कमी मूर्त्याही भेटू शकतात. हा, म्हणजे शेवटी त्याच्या माणसाच्या नशिबावरती पण डिपेंड. नशिबावरती, कारण ऑलरेडी माझ्याकडे बुकिंग खूप झालेली आहे. हा, तर कसं आहे की समजा पुढच्या वर्षी जरी कोणाला पाहिजे असेल तरी ते तुम्हाला नक्की अगदी संपर्क बरोबर, करू संपर्क शकतात. करू शकतात. अगोदर केलं तर काय प्रश्न येणार काहीच नाही. प्रश्न नाही. अजून एक गोष्ट की आता मी POPच्या मूर्त्या सर्व पाहतोय ना, तर ही मूर्ती इथे मी पाहतोय. समजा मी इथे पर्सनली मी आलो आणि मला ही मूर्ती आवडली, पण कसं आहे की शेवटी प्रत्येकाची चॉईस पण वेगळी असते. आता तुम्ही या ठिकाणी सुंदरच गणपती बनवलाय, पण या ठिकाणी समजा तुम्ही लाल आणि निळ्याचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. मला असं वाटलं की अरे या गणपतीला मला स्वतःला इथे पिवळा आणि हिरवा हवा आहे, तर तुम्ही तसं करून देऊ शकतात काय? जर माझ्याकडे तशी ॲज इट इज मूर्ती असेल अवेलेबल तर मी तुम्हाला तसं कस्टमाइज करून देऊ शकतो, पण त्याचे चार्जेस वेगळे लागतात. ओके, पण ऑप्शन तसा अवेलेबल असू शकतो. Available असू शकतो. मूर्ती अवेलेबल असेल तर मी तुम्हाला करून देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, चालेल. तर अशी आपण इथे पाहिलं, इथे भरपूर साऱ्या मूर्त्या इथे आहेत. इथे पण ही खूप सुंदर मूर्ती वाटते. म्हणजे एकदम मला वाटते अशी पुण्या साईडला वगैरे अशा मूर्त्या जास्त हो, असतात. हो, हो. पेशवाई आहे ना हे? पेशवाई आहे. हा, पेशवाई मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, एकदम पारंपरिक पद्धतीने. पेशवाई आलाय आणि कपडे बघायला गेलो तर आपण हे साऊथ इंडियन टाईप. अच्छा, हा, म्हणजे दोन्ही मिक्स. आणि गणपती खूप सुंदर वाटतं, म्हणजे असं बोलतात ना, असं खात्या पित्या घरचा कसं आपण बोलतो. हा टीका पण आपण साऊथ इंडियन. हा, नाही खूप सुंदर वाटते. प्रत्येक मूर्तीच्या दाताला आपण एक हे लावून देतो, सोन्याचे दात लावून. हा, हे बघा इथे आपण पाहू शकतो, खूप मस्त. तर इथे आपण पाहतोय भरपूर सारे गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळतात. स्वप्नील आर्ट्समध्ये वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या इकडे पोजमध्ये बघायला मिळतात. शिवाय इकडे अनेक पद्धतीने इथे सजवलेलं आहे, खूप मस्त वाटतं. आणि हा पण गणपती खूप जास्त छान वाटतोय, एकदम मस्त. ही एक मूर्ती बघा दादा. हा, आपण नवीन याच्यामध्ये म्हणजे आपली तुतारी असते त्या तुतारीवरती बसलेलो. हा, खूप सुंदर वाटते. आणि त्याची केसांची रचना पण केलेली ना, ज्या प्रकारे हो. बांधलं आहे हो. ते मस्त वाटतं एकदम. तर मला सांगा की इथे आता स्वप्नील आर्ट्समध्ये जर कोणी आलं म्हणजे बुकिंगसाठी, तर इथे टायमिंग काय आहे वर्कशॉपचा? आपला वर्कशॉपचा टायमिंग असं सकाळी 11 वाजल्यापासून चालू हा. होतं ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतं. पण सॅटर्डे संडेला आपण लेट नाईट चालू ठेवतो. अच्छा, हा. आणि मला सांगा की समजा आता असे पण कोणी असतील जे आपली व्हिडिओ पाहतात, इथे स्वप्नील आर्ट्समध्ये सर्व गणपती त्याने पाहिले आहेत आणि त्यांना इथे यायची इच्छा असेल, पण काही कारणास्तव किंवा लांब वगैरे असतील आणि ते पोहोचू शकत नसेल, तर ऑनलाईन बाबत काय असू शकते का इथे? ऑनलाईन बुकिंग आपण करून घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांना गणपतीच्या दिवशी येऊन मूर्ती तर त्यांनाच घेऊन जावी लागेल. ऑनलाईन करायची असेल तर आपण त्यांची ऑनलाईन बुकिंग करू शकतो. काही हा, हा, म्हणजे समजा video त्यांनी call वरती वगैरे हा करून तेच मूर्त्या म्हणतो. हा, म्हणजे दाखवून नंतर आपण त्यांचं बिल भरून करू शकतो. हा, म्हणजे व्हिडिओ कॉल केला, तुम्ही ते मूर्त्या वगैरे दाखवले, त्यांना पसंत आले, त्यांनी बुक केली, तर त्यांनी डायरेक्ट गणपतीच्या दिवशी आदल्या दिवशी वगैरे जे काय ते घ्यायला या ठिकाणी इथे यायचं आहे. तर हे बघा, आता आपण श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये फायनल सेक्शन जवळ आलो आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत. पण या POPच्या मूर्त्यांमधली खासियत अशी आहे की या मूर्त्या आहेत ना
फक्त कलर काम केलेले आहेत, म्हणजे धोतर फेटा वगैरे असं काही वर्क नाही. एकदम सिम्पल लुक आणि एकदम सुंदर गणपती वाटतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट या गणपतीजवळ आलो. खूप भारी. दादा मला सांगा की आता कसं आहे की जशी घरगुती गणपती असतात तसे सार्वजनिक गणपती असतात आणि असे भरपूर मंडळ असतात जे 5 फूट 10 फूटपर्यंत वगैरे अशा मूर्त्या बसवत असतात. तर समजा कुठला सार्वजनिक गणपती जर तुम्हाला पाहिजे, म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर कसं काय असू शकते? तुम्हाला त्याच्यासाठी आहे ना, पेनचा माझा जो कारखाना आहे तिकडच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तिकडनं ती मूर्ती अवेलेबल करून घेऊ शकता तुम्ही. ओके. मूर्ती तुम्हाला इथपर्यंत पण आणून भेटेल. अच्छा. मूर्ती तुम्हाला इथून आणून भेटेल. तुम्हाला इथून घेऊन जावी लागेल. ओके. मग तरी साधारण किती फुटापर्यंत अवेलेबल असू शकते? 5 फुटापासून ते 10 फूट 12 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण म्हणजे शेवटी सार्वजनिकच पूर्ण झालं. हां, म्हणजे 12 फुटापर्यंत जर पीओपीच्या जर कोणाला गणपती हवे असतील सार्वजनिकसाठी तर तुम्ही त्या प्रोव्हाइड करू शकतात. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. आता मी ॲक्च्युली शेवटच्या गणपतीच्या इकडे आलो. खूप सुंदर सुंदर गणपती होते आणि गणेशोत्सव 2026ची माझी ओढ जास्त वाढली. कारण कसं आहे की पर्सनली मी इथे गणपती आता चॉईस करायला आलेलो नाही, पण इथे मी फिरत होतो ना, मी जवळपास 5 ते 10 गणपती असे सिलेक्ट केले ना की मला वाटलं की माझ्या घरी हा गणपती असावं म्हणून. हां, खूप सुंदर सुंदर होते. माती पीओपी दोन्हीमध्ये भरपूर ऑप्शन होते आणि खूप छान छान तुम्ही कलाकृती या ठिकाणी सादर केलेली आहे. आता कसं आहे, आपली व्हिडिओ जे आता लोक पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की इथे स्वप्नील आर्ट्सबद्दल? कसं आहे दादा, तुम्ही आता माझ्याकडच्या तुम्ही पहिल्या 1 फुटापासून ते आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही 3 फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या बघितल्या. त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडे पेनमध्ये 4 फूट 5 फूट 10 फुटापर्यंत मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. माझा अशी सर्व गणेश भक्तांना विनंती असेल की तुम्ही फक्त गणपती बघण्यासाठी तरी तुम्ही माझ्या कारखान्याला व्हिजिट द्या किंवा माझ्या मंडपाजवळ व्हिजिट द्या. तुम्हाला 100% मी सांगतो की तुम्हाला मूर्ती आवडणार आणि तुम्ही इकडनं बुक करूनच जाणार. हां, ठीक आहे, चालेल, थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. ए ऐक, तू ऐक, तू दुसरे काही पण प्रश्न विचार, पण हा प्रश्न विचारू की तुला ह्यातले कुठले आवडले आणि तुझा घरी असता तर तू कुठला आणला असतास. हां, कारण इथे आल्यावर खरंच कन्फ्युजन होतं. प्रत्येक मूर्ती पाहिल्यावर वाटतं की हा घ्यावा, तो घ्यावा, तो घ्यावा. तर सर्वच मूर्त्या खूप सुंदर आहेत. 1 फुटापासून एकदम सार्वजनिक गणपतीपर्यंत मूर्त्या तुम्हाला इथे मिळतात आणि सर्वांचं वेशभूषा वगैरे खूप सुंदर आहेत आणि कलरिंग मेन म्हणजे मला खूप आवडली. हां, आता कलरिंग वरनं आठवलं की या गणपतीचे आपण पाहू शकतो स्किन टोन. तेच म्हटलं, हां, स्किन टोन आहे ना यांचं, खूप सुंदर आहे. स्किन टोन सुंदर आहे ना? म्हणजे हा स्किन टोन आणि माझा स्किन टोन सेम आहे काय? नाही, मला तुला माहिती आहे मी या गणपतीजवळ का आलो. मला मातीकाम मधली सर्वात जास्त आवडलेली गणपतीची मूर्ती म्हणजे ही. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही आलात ना तर या गणपतीच्या नक्की प्रेमात पडाल. तर इथे आपल्यासोबत येतात दादा. नमस्कार दादा. हां, नाव का तुमचं? दीपक दत्तात्रय गाडी. अच्छा, इथे दीपक दादा. मला सांगा तुम्ही कुठून आलेत? मी गोव्याला पर्यंत. अच्छा, भोईवाडा परेलमधनं. मी ॲक्च्युली ते व्हिडिओ करता करता तुम्हाला भरपूर वेळ बघतोय की तुम्ही, मला वाटतं तुमची दुसरी फेरी आहे ना ही? म्हणजे आत्ता दिवसाभरात दुसरी आहे आणि मूर्त्या मला बऱ्याचशा चांगल्या वाटल्या, छान वाटल्या. हां, मग तुमच्या घरी तरी किती वर्षापासून गणपती येतोय? मी आता जवळजवळ 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. मग इथे आता आवडला की अजून? नाही, मला मूर्त्या पसंत आलेल्या आहेत, हां पण आता त्याच्यामध्ये सिलेक्शन करायचं आहे. हां ठराविक सिलेक्शन म्हणजे सगळ्याच मूर्त्या चांगल्यापैकीच आहेत. हां. मला तर असं वाटतं की सगळ्याच मूर्त्या चांगल्या वाटतात. नाही, आणि सिलेक्शन बद्दल कसं असते माहिती आहे काय की या मीटिंग येत ना घरच्या संपतच नाही की अरे ही आणि मग तुम्ही कधीतरी तुम्ही तुमच्या बायकोला आणू शकतात, कधी मुलाला आणू शकतात किंवा अजून कोणाला मुलीला वगैरे. अरे हा कसा वाटतोय, तो कसा वाटतोय. तर मला असं आशा आहे की तुम्ही इकडून 4-5 गणपती तरी फोटो वगैरे काढून घेऊन जात असाल आता. हो, मी आता 4-5 नाही, बरेच असे गणपतीचे फोटो काढले. हां. ते फोटो काढून मी सध्या आता माझ्या पुतण्याला बोलवले. सध्या सकाळी मी आलो होतो, आता परत त्याला बोलवलं आणि आता आम्ही सिलेक्शन करायला आलो की त्याच्यावरती डिपेंड करते की कोणती मूर्ती करायची चॉईस. हां, ठीक आहे, चालेल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि गणेशोत्सवासाठी पण हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा.
तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओला, जे मुंबई येथील वरळी येथे पोलीस कॅम्पमध्ये आहे. पत्ता वगैरे तुम्हाला सर्व सुरुवातीला दाखवलेला आहे. तर या ठिकाणी भेट देण्याचं कारण म्हणजे गणेशोत्सव 2026. कसं आहे की या ठिकाणी POP आणि माती दोन्ही पण मूर्त्या इथे उपलब्ध आहेत. अगदी 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत, म्हणजे घरगुतीपासून सार्वजनिकपर्यंत सगळ्या गणपती इथे उपलब्ध आहेत. तुम्ही या ठिकाणी नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे बुकिंग कशी काय असेल, प्राईस कशी काय असेल, डिलिव्हरीचं कसं काय असेल, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला, ज्या जास्त महत्त्वाच्या होत्या. शिवाय या ठिकाणी स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये गेल्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या गणपतीच्या जे प्रसिद्ध गणपती आहेत आपल्या मुंबई शहरातले, त्याची जी प्रतिकृती होती ती या ठिकाणी साकारलेली आहेत. उदाहरणार्थ मुंबईचा राजा होता, चिंचपोकळीचा चिंतामणी होता, लालबागचा राजा होता, परळचा महाराजा होता आणि तेजुका मेन्शन वगैरे भरपूर गणपती होते. तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करू शकतात. आपला गणेशोत्सव 2026चा गणपती श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओमध्ये बुकिंग करण्यासाठी. आता हा व्लॉग मी इथेच संपवतोय. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ बनवतो. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. हिला वाटलं बाय बाय करतोय. चला बाय बाय.